पैसे चोरते हे सांगितलं मी नाही. आली मोठी. तू पण आली मोठी. मी पण कोल्हापूरची मिरची आहे. माझ्या वाटीत जायचं नाही हा, सांगून ठेवते. मी पण साताऱ्याची महिना. अरे काय ग, काय करशील तू? मी 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 काय करणार? हा, देवीला नाव सांगेल तुझं. जा जा, देवीला माझं नाव माहित आहे. कमल सखाराम गायकवाड. आणि मला म्हणतेस आणि तू काय करतेस ग? आली मोठी खाली मुंडी पाताळ गुंडी. आली मोठी. तू पण आली मोठी. उगाच काहीतरी बोलू नको जा. हे बघ, मला उगा तोंड उघडायला लावू नकोस हा. हा, सांगून ठेवते. हे बघ, उगाच तोंड उघडायला नकोस मला. आणि जा कामाला लाग जा. कुठून कुठून येता इथे मरायला. कुठून कुठून म्हणजे कुठून पण नाही आली मी तुझ्यासाठी भीक बघायला. देवीची सेवा करायला येते मी. काय म्हणालीस? भीक मागायला? तू भिकारी, तुझी आई भिकारी, तुझे बाबा भिकारी, तुझं अख्खं खानदान भिकारी. मग तू पण विचारी नागी. तुझी आई नागी, तुझे बाबा नागोबा, तुझं अख्खं खानदान नागी नागोबा. मला बोलते ए, अंगाला हात लावून काढले हा? अंगाला हात लावून काढले. बसलीस काय तू स्वतःला हा? काय काय मी ना तुझी मिक्सरमध्ये घालायची चटणी करेन. मी तुझा ना किंवा करेन. तुला उलटी डांबर घालून मेथी धुरी देईन ना. मी ना तुझे डोळे काढीन आणि कोटे काढीन. मी तुझे केस उपटून त्याची जाडू करेन. ए, काय काय गं, बोलते, काय काय बोलते? वाटतं की- हा? गोट्या घेतेस? गोट्या घेतेस काय? हा? हा? गोट्या? तुलाच थांबा. काय गं चाडबोत रे? काय सांगितलं तुला मी हिच्याबद्दल? मी काही नाही सांगितलंय. काय ते खरं खरं सांगा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मी कोणाला कोणाबद्दल काही सांगितलेलं नाहीये. मग परवा काय भांग पिऊन बोलवतीस? बरं तू नाही का मला बोललीस? हा? परवा तूच बोललीस माझ्याशी. हा? अगं कमळ हे ना तुम्ही सगळे इथे गप्पा मारत काय बसलात? देवी येण्याची वेळ झाली. हो ताई. आज 8 दिवसांनी देवी तीर्थयात्रेवरून यायचे. त्यांच्या स्वागताची तयारी कशी छान व्हायला हवी. चला चला आटपा पटापट. हो ताई. तू म्हणाली म्हणून आताच्या कोणी सोडत्या आईला. हा हो ताई, हो. आणि बाकी सगळी तयारी झाली आहे का? हो ताई झाली. महाप्रसादाची सगळी तयारी झाली आहे? हो झाली. आणि परवा तो अचानक रजेवर गेलेला आचार्य आलाय का परत? हो आलाय ताई परत. बाहेर भक्तगणांची सोय लावायला, लाईन लावायला सिक्युरिटी गार्ड आहेत का? हो आहे ताई. हे बघा, सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवा. हो मागच्या शुक्रवार सारखं काही व्हायला नको. हो ताई. काय झालं मागच्या शुक्रवारी? मी नेमकी बाहेर गेले होते. अगं, एक जोडपं आलं होतं. त्याला मूल होत नाही म्हणून. देवींच्या प्रश्न उत्तराची वेळ सुरू झाली आणि दोघं लागली आपापसात भांडायला. एवढ्या मोठ्याने भांडत होती की त्यांना कोणाचं भानच नव्हतं. शेवटी सिक्युरिटी गार्ड आणून त्यांना बाहेर काढावं लागलं. तिथपासून देवींच्या प्रश्न उत्तराची वेळ सुरू झाली ते आपण ह्या हॉलमध्ये कुठल्याही पुरुषाला प्रवेश देत नाही. पण ताई, येणारा मनुष्य चेहऱ्यावर नाही ना कळत. तो आतून कसा आहे तो. तरी पण आपण काळजी घेऊ. चल ताई मी येते. ए रेश्मा थांब ना. अगं थांब. काही बोलू नकोस. तुझं भलं करायला गेले तर तू मला ए वेडाबाई. रागवलीस का? सॉरी हा. सॉरी म्हटलं झालं. सॉरी. हा ठीक आहे काम काय ते बोल. काही नाही ग. अगं बरेच दिवस झाले तुला विचार म्हणते पण संधीच मिळत नव्हती. बोल पटकन. अगं मागे अमावस्येला एका पत्रकार मुलीचा
नाही. आणि आपला आश्रम इतका नावाजलेला आहे, उगाच बदनामी व्हायला नको म्हणून, बाकी काही नाही. झालं? अगं रेश्मा, थांब ना. ज्याच्यासाठी तुला थांबवलं ना ते विसरलेच बघ. बोल पटकन काय ते. ये बस ये ग. मी नाही. अगं ये बस ये ग, सांगते. बस बस बस. अगं, सकाळी कोणतरी पुरुष तुझी चौकशी करायला आला होता. रेश्मा जाते का म्हणून. काय? काय नाव काय म्हणाला? विक्रांत भोसले. विक्रांत भोसले? अगं, मी म्हटलं इथे रेश्मा नावाची कोणी बाईच राहत नाही. हां, हे बरं केलं. अगं तुझा मोबाईल नंबर मागवता. मी म्हटलं इथे रेश्मा नावाची कोणी बाईच राहत नाही, तर मोबाईल नंबर कुठून देऊ. हे बरं केलंस. किती घाबरलीस ग. शांत हो, शांत हो. रेश्मा शांत हो, काळजी करू नकोस हं. मी आहे ना. मला सांग, कोण हा विक्रांत भोसले आणि त्याचं नाव घेतल्यावर एवढी घाबरलीस का ग तू. नाही, मी कुठे घाबरली? काही नाही. अगं, मला नाही सांगणार हा. मला मैत्रीण म्हणतेस ना, मग मला नाही सांगणार. मी कोणाला काही सांगणार नाही, तुझी शपथ. माझा नवरा होता तो. काय नवरा. हळू हळू. हो, आता नाही. कायमचं सोडलंय मी त्याला. का काय झालं. माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर. आमच्या प्रेमाला घरातून विरोध होता. तरीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मी त्याच्याशी लग्न केलं. मला म्हणाला, मी एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. कंपनीकडूनच ब्लॉक मिळाला. पण पण मी फसले त्याच्या गोड गोड बोलण्याला. लग्नाच्या 6 महिन्यानंतर मला कळलं की तू कुठेही कामाला नाही. आणि त्याचं स्वतःचं घरही नाही. त्याचं आधीच एक लग्न झालंय. त्याच्या पहिल्या बायकोच्या ब्लॉकवर तो राहायचा. ती जॉब निमित्त आउट ऑफ इंडिया गेली होती. एक दिवस अचानक आली, तर तेव्हा मला त्याचं खरं रूप कळलं. तर त्याने माझ्यावरच घाणेरडे आरोप करून मलाच घराबाहेर काढलं. पळून जाऊन लग्न केल्यामुळे आई वडिलांकडे पण जाऊ शकले नाही. आणि कोणत्या तोंडाने परत जाणार होते. शेवटी माहिती काढून मी आश्रमात आले. तिने त्याला घराबाहेर काढलं असणार. शेवटी प्रत्येक कर्माचं फळ हे मिळतंच. चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ वाईट. पण ताई, माझं म्हणणं घडून तो इथपर्यंत कसं काय आला. ताई, मला त्याच्याकडे नाही जायचंय परत. ताई, मला परत नाही जायचं त्याच्याकडे. ताई, मला नाही जायचं त्याच्याकडे परत. ताई, मला नाही जायचं त्याच्याकडे परत. मी नाही जाणार. शांत हो, शांत हो. शांत हो गं, शांत हो. मी आहे ना, काळजी करू नको. शांत हो, शांत हो. रेश्मा शांत हो, शांत हो. हो ताई. जाऊ दे. झालेल्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही. आपण त्या ईश्वराची सेवा करायची आणि पुण्य कमवायचं बस. हो ताई. हो. चला चला, सगळी तयारी झाली. हो आता ताई. तुम्ही परत इथे गप्पा मारत बसलात. नाही. पटापट हो, हो. देवीच्या आगमनाची वेळ झाली. चला चला. जय जय शक्ती ओम श्री जय 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 शक्ती जय 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 शक्ती ओम श्री जय 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 शक्ती
नमस्कार नमस्कार माझ्या माता भगिनीनो, नमस्कार माता भगिनीनो. ईश्वर चराचरामध्ये भरलेला आहे. ईश्वर चराचरामध्ये भरलेला आहे. धरती ईश्वर आहे, हवा ईश्वर आहे, अग्नी ईश्वर आहे, पाणी ईश्वर आहे आणि संपूर्ण आकाश सुद्धा ईश्वरच आहे. आणि ही पंचमहाभूत म्हणजेच ईश्वर आहे. आणि ही पाचही तत्व आपल्या शरीरात आहेत, म्हणजेच आपण सुद्धा ईश्वराचे स्वरूप आहोत, हो की नाही? म्हणून म्हणते, आचरण शुद्ध ठेवा, वाणी शुद्ध ठेवा, म्हणजेच ईश्वर आपल्याजवळ वास करेल. बोला, काय समस्या आहेत तुमच्या? जय सुशीला देवी. काय समस्या आहे तुमची? माझा नवरा रोज दारू पितो, मला मारझोड करतो. त्याची दारू सुटण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. चिंता करू नको बालिके, सर्व ठीक होईल. मला सांग, नवरा काय काम करतो तुझा? आधी कामाला जायचा, आता जात नाही. दिवसभर दारू पिऊन असतो. माझ्याकडे पैसे मागतो दारूसाठी. मुलं किती आहेत तुला? एक मुलगा आणि एक मुलगी. बर, उद्यापासून नवऱ्याचं 2 वेळेचं जेवण आणि दारूला पैसे द्यायचे बंद कर. तो मारायला आला तर पोलीस कंप्लेंट करेन म्हणून सांग. आणि नाहीच ऐकलं तर मुलांना घेऊन मी बाहेर पडेल. मग माहेरी जाईल किंवा भाड्याच्या घरात राहील असं त्याला सांग. असं त्याला ठामपणे व निग्रहाने सांग. तो आहे ना? हा अंगारा घे आणि नवरा शुद्धीत असताना त्याला पाण्यातून दे. सगळं काही ठीक होईल. सुशीला देवींचा जय जयकार असतो. आशीर्वाद. बोल बालिके, काय समस्या आहे तुझी? देवी, माझी सासू माझ्याशी खूप भांडते, कंटाळा आणलाय नुसता. काहीतरी यावर उपाय सांगावं. अगं, सासू भांडते की तू भांडते? सुरुवात तर तीच करते. हो का? टाळी एका हाताने नाही वाजत आणि संसार म्हटला की भांड्याला भांडण हे लागणारच. हे बघ मुली, तू राहतेस ते घर तुझ्या सासूच आहे, तिच्या मालकांचं आहे. त्यामुळे ती तुझ्यावर रुबाब दाखवणार आहे. तू नंतर दुसऱ्या कुटुंबातून आलीस हे लक्षात ठेव. अगं, तुझ्या सासूला भीती वाटते की तू तिला ताब्यात ठेवशील, तिच्या मुलाला तिच्यापासून तोडशील. त्यामुळे ती तुला ताब्यात घ्यायला बघते. पण तुम्ही आत्ताच्या शिकलेल्या मुली मोडेल पण वाकणार नाही हा माना घेऊनच घरात येतात. अगं, मी म्हणते, सासूच्या 4 गोष्टी ऐकल्यास, 2 पावलं मागे झाली, तिच्या म्हणण्याप्रमाणे 4 गोष्टी केल्यास, तिची सेवा केली तर 100% तुझी सासू तुझ्याबरोबर भांडणार नाही. जा, सर्व ठीक होईल. सुशीला देवींचा विजय असो. हा अंगारा घे आणि सासूला पाण्यातून दे. सगळं काही ठीक होईल. अजून एक प्रश्न विचारायचा होता देवींना. 1 मिनिट. देवी, माझा मुलगा माझं अजिबात ऐकत नाही. सारखा मोबाईल मागत असतो. काहीतरी यावर उपाय सांगा देवी.
मोबाईल. ह्या मोबाईलमुळे आजची पिढी जेवढी हुशार झाली ना तेवढीच बिघडली पण आहे. मला सांग मुली, घरात मोबाईल किती आहेत तुझ्या? एक माझा, एक ह्यांचा, एक सासूबाईंचा, एक सासऱ्यांचा आणि एक बस बस बस. अगं, तुझा मुलगा जेवत नव्हता त्या पहिला मोबाईल कोणी दाखवला? ते मीच हो ना. ऐकतच नव्हता ना तो तेव्हा. म्हणजे सवय तूच लावली, मग मोडायची पण तूच. पण कशी? सांगते आई. अगं, तुझा मुलगा मोबाईल मागेल त्याला तो अजिबात द्यायचा नाही. तो रडेल, जमिनीवर लोळेल नाही, अगदी तोंडातून फेस काढेल. पण आपण कठोर व्हायचं. एक स्त्री जेवढी मायाळू असते ना प्रसंगी ती तेवढीच कठोरही होऊ शकते. मुलाच्या भविष्यासाठी तुला कठोर व्हावं लागेल. तुझा मुलगा एकदा हट्ट करेल, दोनदा करेल, तीनदा करेल. हळूहळू त्याचा हट्ट कमी कमी होत जाईल. त्याला इतर गोष्टींमध्ये रमवायचं. छान छान गोष्टी सांगायच्या. रामाचं, मारुतीची, गणपतीची स्तोत्र शिकवायची. मुळात म्हणजे तुझं मोबाईल बघणं आधी कमी करायचं. अगं, मुलं अनुकरणाने शिकतात. त्याच्यामुळे तुझं मोबाईल बघणं कमी झालं की त्याचंही मोबाईल बघणं कमी होईल. ह्या सर्व सूचनांचं पालन केलं तर तुझा मुलगा तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. सगळं ठीक होईल. हा अंगारा घे, मुलाला पाण्यातून दे, सगळं काही ठीक होईल. जय जयकार असो. आशीर्वाद. सुशीला देवींचा जयकार. बोला, काय प्रश्न आहे तुमचा? माझी मुलगी माझं काही ऐकतच नाही. यावर काहीतरी उपाय सांगा. वय काय आहे तुमच्या मुलीचं? 16 वर्ष. सोडावं वरीच धोक्याचं ग, सोडावं वरीच धोक्याचं, सोडावं वरीच धोक्याचं ग, सोडावं वरीच धोक्याचं. सोळा ते 20 हे वयच असत. गोड बोलून कोणी फसवू शकतो. भोळेपणा असतो, भाबडेपणा असतो, अल्लडपणा असतो. मुळात त्यांना असं वाटत असतं की मला सगळं कळतं. पण तो त्यांचा भ्रम असतो. खूप पावसाळे बघायचे असतात त्यांना. अशा वेळी प्रत्येकानं मुलीच्या कलेनं घ्यायला हवं. जास्त चिडचिड करू नये. तिचा मूड पाहून तिच्याशी संवाद साधावा. तिची जवळची मैत्रीण म्हणून तिच्याबरोबर वागावं. इतर मुलीची तुलना तिच्याबरोबर करू नको. ती मग किती हुशार आहे, घरातली सगळी कामं करते आणि तू असं काही वेळी तिला बोलू नको. ह्या सर्व सूचनांचं पालन केलं तर तुझी मुलगी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. जा, सर्व ठीक. सुशीला देवींचा जयकार असो. हा अंगारा घे आणि मुलीला पाण्यातून दे, सगळं काही ठीक होईल. सुशीला देवीचा विजय असो. बोल मुली, काय प्रश्न आहे तुझा? माझं मोबाईल बघणं खूप वाढलंय. तो सोडण्यासाठी काहीतरी उपाय सांगा ना. मोबाईल. आजकाल मोबाईल हा फार मोठा चर्चेचा विषय झाला. अहो, म्हणतात ना, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. अशीच अवस्था प्रत्येक मानवाची झाली. अहो, मोबाईलची गरज प्रत्येकाला आहे, पण त्याचा वापर कुणी, किती आणि कसा करावा हे त्याचं त्याला नको का कळायला.
शिक्षण किती झालंय तुझं? मी इयत्ता 10वीला आहे. म्हणजे महत्वाचं वर्ष आहे तुझं. मला सांग मुली, तू एखाद्या झाडाला मिठी मारलीस आणि म्हणालीस की हे झाड मुळी मला सोडतच नाही, तर कसं चालेल? अगं, मुळात झाडाला मिठी मारलीस तू, मग सोडायला कोण पाहिजे? तूच ना. तसंच मोबाईलचं आणि इतर व्यसनांचं पण आहे. त्यासाठी वाचन वाढवणं, वेळेप्रमाणे व्यायाम, योगासनं करणं आणि जोडीला अभ्यास आहे. आणि मी म्हणते, कशाला हवाय तो मोबाईल? त्याने डोळ्यावरही भयानक परिणाम होता. त्यामुळे स्वतःला चांगल्या कामात गुंतवून ठेवणे हाच त्यावरचा उपाय आहे बघ. जा, सर्व ठीक होईल. हा अंगारा घे पाण्यातील, सगळं काही ठीक होईल. सुशीला देवींचा जय असो. सुशीला देवींचा प्रश्नोत्तराची वेळ संपलेली आहे. आता देवीच्या मनोरंजनाची वेळ झाली आहे. तेव्हा सर्वांनी रांगेत बाहेर जावे आणि बाहेर मंडपात महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे. चला बरोबर बाहेर चला. देवीला एकांत वाण. चला बरोबर चला.
लेकिन खबर बाहर कैसे निकली? सुन, सब अपने लेवल पे मिटा दे, यहाँ तक कोई खबर नहीं आनी चाहिए। हाँ क्या? हाँ मिलेंगे। वो कॉलेज के 2 लौंडे ठीक तरह से काम कर रहे हैं ना, उन्हें छोड़ना मत, उन्हें छोड़ना मत। और नए लड़के इस काम पे लगा दो। ये अपना धंधा बढ़ाना है, लेकिन सावधानी से। हाँ मिलेगा रे, पैसा मिलेगा, अपने पास बहुत पैसा है। और सुन, सभी पान दुकानों पे माल पहुंचा दे, और सभी कॉलेज में भी माल पहुंचाए ना। हाँ ठीक है, हाँ लेकिन सावधानी से। हाँ हे काही चाललंय ना ते मला पटत नाही आहे, पण तुमच्या समाधानासाठी मी हे करते। ही चक्क फसवणूक आहे। तू शांत राहा, काही काळजी करू नको, मी आहे ना, आणि चिंता तर अजिबात करू नको। देवी 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 आज रोकड जाम मिळाली आहे। अर्धी आपल्या तळघरात ठेवली आहे आणि अर्धी आश्रमाच्या लॉकरला ठेवली आहे। देवी 500 नारळ मार्केटला नेऊन पोच केले, त्याची रक्कम आश्रमच्या लॉकरला ठेवली। हाँ ठीक है। देवी मी काय म्हणते, आपल्या आश्रमात 2 खून झाले। पहिला तुम्ही कसा तरी मिटवला, पण या दुसऱ्या खुनाचं काय करणार? कोणी केले असतील? देवी मला वाटतं आपल्या आश्रमाचं नाव बदनाम होतंय। मला खूप भीती वाटते। हो ना, खरंच कोण करत असेल हे सर्व? आता ह्या कोणाची पण चौकशी होणार, त्यातून पण काहीतरी मार्ग काढायला हवा। पण रेश्मा, तू घाबरू नको, पहिल्या साहेबांची आता बदली झाली आहे। आता कोणीतरी लेडीज इन्स्पेक्टर मॅडम आले। तुम्ही कशाला काळजी करताय? हो देवी, पोलीस शोधून काढतीलच कुणाला। हो। आपण काहीच केलं नाही, तर घाबरायचं कशा? मागच्या वेळची पत्रकार होती आणि आताही पत्रकारच होती, म्हणजे डेंजरच आहे आपल्याला। पण आपल्याच आश्रमात कसे खून झाले? आपल्या आश्रमातील तर नसेल ना कोणी? मी सुद्धा याचाच विचार करते। आपली बदनामी करण्यासाठी कोणी बाहेर नोकरी करत नसेल ना? हो, पण असं कोण कशाला करेल? हो सांगता येत नाही, आपला आश्रम आता नावारूपाला आलाय ना, कोणी मुद्दाम नाही करू शकतं। शोध घ्यायला हवा। तुम्ही सगळे जास्त चिंता करू नका, पोलीस शोधून काढतीलच कुणाला। हो देवी, आपण कशाला टेन्शन घ्यायचं? या ना मॅडम या। देवीच्या दर्शनाची ही वेळ नाही ना? आम्हाला वेळेचं बंधन नसतं। आमची ड्युटी 24 तास असते। ड्युटी ड्युटी म्हणजे? सांगते ना, या आश्रमाच्या आवारात 2 वेगवेगळ्या घटनेत 2 तरुण मुलींचे मृतदेह सापडले। त्याच्या चौकशीसाठी आले मी, आणि दोघीही पत्रकार होत्या। मृतदेह सापडले याचा अर्थ त्यांचा खून याच आश्रमातीलच कोणीतरी केला असावा, असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, डायरेक्ट नाही म्हणत, पण त्याच्याच तर चौकशीसाठी आले ना मी। मॅडम मॅडम या आश्रमातील कोणीही नसणार, याची खात्री आहे मला। हा आश्रम पवित्र आहे। मॅडम, इथे जीवनदान दिलं जातं, जीव घेतला जात नाही। पण मृतदेह आश्रमाच्या आवारात सापडले म्हणजे त्यांचा खून इथल्याच कुणीतरी केला असावा असा संशय येणारच ना? पण इथला कोण कशाला करेल? हे सगळं अध्यात्माच्या विरुद्ध आहे। इथे रोज मंगलविधी होत असतात मॅडम। त्या
आम्ही का सुशीला देवीच्या मर्जीतले आहोत. रेश्मा रेश्मा सुशीला देवी. सुशीला देवी काय? तुझं मुलगाव कोणतं का? ऋषीचं मूळ आणि बाईचं कुळ विचारू नये मॅडम. नाही विचारत. हा आश्रम किती वर्ष चालवत आहे? गेली 15 वर्ष. हो हो 15 वर्ष आम्ही जनतेची सेवा करतोय. आणि मेवा मिळवताय? नाही, चांगलं आहे ना. एवढा मोठी घटना आश्रमात घडते आणि तुम्हाला कोणाला याची काहीच कल्पना नाही. बाहेर एवढी सेक्युरिटी असताना कमाल वाटते. एवढा मोठा आश्रम आहे. रोज हजारो माणसे ये जा करत असतात. कुणाकुणावर लक्ष ठेवणार? मला वाटतं या आश्रमाची बदनामी करण्यासाठी हे कुणा बाहेरील व्यक्तीचंच काम असणार. मॅडम मला सुद्धा असंच वाटतं. पण तुम्ही अध्यात्मवाले म्हटल्यावर तुमचा कोण दुश्मन असेल? कलियुग आहे मॅडम, घोर कलियुग. काहीही होऊ शकतं. अच्छा, म्हणजे तुम्हाला कोणाला काहीच माहिती नाही. ठीक आहे. या आश्रमात जेवढे सेक्युरिटी आहेत, कामगार आहेत, सेवेकरी महिला आहेत, त्या सर्वांची नावं आणि मोबाईल नंबर पोलीस स्टेशनला पाठवून द्या. आणि एक महत्वाचं, गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत या आश्रमातील कोणीही हा आश्रम सोडून जाणार नाही. परवा पत्रकारांचा मोर्चा पोलीस स्टेशनला आला होता. कसं कसं शांत केलंय त्यांना. एक नाही 2-2 पत्रकारांचा खून होतोय आणि तोही महिलांचा. त्यामुळे ते लोक जास्त दिवस शांत बसणार नाही. आम्ही याचा कसून तपास करून खऱ्या गुन्हेगाराला लवकरच पकडू. आणि गुन्हेगार कितीही चालाक असला तरी मी तिला सोडणार नाही. आणि गुन्हेगार कसाही असला तरी, परत एकदा सांगते, गुन्हेगार कितीही चालाक असला तरी माझ्या तावडीतून सुटणार नाही. अरे 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 पडला 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 पडला. हा हा वाचला. अरे अरे मेले बाजूला 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 ट्रक येतोय. गेला गेला मेला उडवला. काय ग काय चाललंय तुझं? सारखं त्या मोबाईल मध्ये असतेस. कामं कधी करणार? मॅडम आले की मॅडम आले नाही. तुम्ही झोपा आणि झोपेचा पगार घ्या. मॅडम आली की वैतागतील. तू मोबाईल मध्ये तू झोपा काढतेस. मी ते एकटीनेच ठेका घेतलाय का कामाचा? हे बघ ना, हे बघ सर्व प्रकारच्या लोणचेची रेसिपी आले. हे बघ कारल्याचे लोणचे, लसणीचे लोणचे, करवंटीचे लोणचे. काय? करवंटीचं लोणचं? अगं हो बघ. करवंटीचं लोणचं कधी असतं का? ते सोशल मीडियावर आले ना काही करत असतात. हा बघ ना साड्या बघ ना बघ ना. नको का? अगं बघ ना. अगं कामं काय रोजचीच आहेत. या जगात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत ना तोपर्यंत गुन्हे काही कमी नाही होणार. तू ही बघ कांजीवरम साडी, ही पैठणी आणि आणि हा मोरपिसी कलर किती छान आहे ना. मला नको साड्या, माझ्याकडे आहेत. आणि ऑनलाईन तर नकोच. परवा माझ्या मैत्रिणीने साडी मागवली 2000ची. एकदाच वापरली. एका धुलाईतच तिच्या टिकल्या आणि कलर निघून गेला. आणि ती पाठवून दुसरी मागवताना तिला खूप मनस्ताप झाला. बाप रे. म्हणून ऑनलाईन तर काहीच नको ग. आणि या कामाच्या व्यापात वेळ कोणला साड्या मिरवायला? अय्या या साडीचा कलर किती छान आहे. ए भैया कितने की है साड़ी? बाप रे इतनी महंगी. इतना कमाएगा किधर रखेगा?
नको, सॉरी सॉरी. मॅडम आले की तुझ्या साड्या काढतील बाहेर. उठ. ह्या सावंतांनी परवाच्या चोरी प्रकरणाची फाईल कुठे ठेवली ती सापडत नाही. 10 दिवस सुट्टी घेऊन गावी गेल्यामुळे त्यांच्या फोनला रेंज पण नाही. सगळे वांदे झालेत. अगं त्या हवालदार काळेंना विचार ना फोन करून. हो, त्यांना त्यांच्या वस्तू आठवत नाहीत कुठे ठेवलेत. फाईलचं काय विचारणार? हे बघ ना, हे बघ, सांधे दुखी गुडघे दुखीवर औषध आलंय. तुझे गुडघे दुखतायत ना? त्यापेक्षा झोप मोडीवर काय औषध आहे का ते सांग. ए बाई, उठ गं. आणि तू पण तुझा मोबाईल जरा बाजूला ठेव आणि कामाला लागा. रोज रोज तेच तेच सांगून कंटाळले. मॅडम आल्या ते तुम्हाला. मॅडम आल्या, मॅडम आल्या. हो, आल्या. उठ. ओ माझा, ओ माझा, ओ माझा, कोण तुमचा? ओ माझा, नवरा? नाही हो माझा, मुलगा? नाही हो माझा. ए बाई, बोल आता नाही तर दे अशी. हो हो अहो, माझा मोबाईल हरवलाय, कुठे सापडतच नाही. अहो, तुमचा मोबाईल हरवलाय ना, मग असा नवरा हरवल्यासारखं काय करताय? अहो, नवराच होता तो माझा. काय? नाही म्हणजे मी फार जीवापाड जपत होते त्याला. कायम माझ्याजवळ असायचा. 1 मिनिट पण मी त्याला बाजूला ठेवायचे नाही. हा ठीक आहे, बस झाली तुमची ट्रॅजेडी. काय झालं ते सांगा. तुमचा मोबाईल कसा हरवला ते सांगा. हो हो सांगते सांगते. अहो, मी बाजारात भाज्या आणायला गेले होते. भाज्या पण किती महाग हो. सर्व भाज्या 30 रुपये पाव किलो, गवार 30 रुपये पाव किलो, भेंडी 30 रुपये पाव किलो, मटार तर काय सांगू 60 रुपये पाव किलो, आणि टॅमॅटो. अहो बाई, बाजार भाव काय सांगताय? मोबाईल कसा हरवला ते सांगताय ना? हो हो सांगते सांगते. हो, मी बाजारात गेले, भाजी घेतली आणि पर्समधून पैसे काढले. माझी पर्स छान आहे, पिंक कलरची. 5 कप्पे आहेत तिला. हो मॅडम, बघा ना बघा ना, 5 कप्पे. काय करताय? हो, मी भाजी घेतली, भाजीवाल्याला पैसे दिले, रिक्षा केली आणि घरी आले. आणि पर्स उघडून बघते तर काय, रिक्षा केली, घरी आले, भाजी वगैरे फ्रीजमध्ये ठेवली. आणि पर्स उघडून बघते तर काय, पर्समध्ये मोबाईल नव्हता हो. मी जाम घाबरली, मला काही सुचेना. आणि हे पण घरी नव्हते, मुलगी तर शाळेत गेलेली. म्हटलं तर काय करू, जास्त वेळ पण काढत काही अर्थ नव्हता. तशीच शेजारच्या काकूकडे गेले बघा निरोप ठेवायला, आणि सरळ निघून आले इथे कंप्लेंट द्यायला. हो मॅडम, माझा मोबाईल शोधून द्या तुम्ही. मॅडम, माझा मोबाईल शोधून द्या तुम्ही. हो हो, आम्ही प्रयत्न करतो. शिंदे, त्यांची कंप्लेंट लिहून द्या. या बसा, बसा. नाव काय तुमचं? मंदाकिनी राजीव मयेकर. मंदा? मंदा नाही हो, मंदाकिनी. हा तेच लिहिते. राहणार कुठे? इथे खालच्या आलीत दत्त मंदिराजवळ. तुमचा मोबाईल कधी हरवला? तरी बघा 1 तासभर झाला असेल मॅडम. कंपनी कोणती होती? हो मॅडम, DHK कंपनीचा 1 नंबर होता. DHK कंपनी? हो हो, DHK कंपनीचा. तुमचा मोबाईल कसा होता, म्हणजे कलर वगैरे? मस्त गुलगुलीत आणि गोल्डन कलरचा होता. तुमचा हा कितवा? तिसरा. लागताय काय? मी मोबाईल विचारला, नवरा नाही. अहो मॅडम, नवऱ्यावानीच मी जपायचे त्याला. हो मॅडम, माझा मोबाईल शोधून द्या तुम्ही. कुठे पडला असेल, कुणी चोरला असेल. मॅडम, माझा मोबाईल शोधून द्या तुम्ही. हे बघा, मी तुमची कंप्लेंट लिहून घेतली आहे. मॅडम आल्या की? मॅडम आल्या, मॅडम आल्या. या बाईला झोपेशिवाय दुसरा
घ्यायला आले. मॅडम पाया पडते मी तुमच्या. माझा मोबाईल शोधून द्या हो तुम्ही. यांची कंप्लेंट घेतले ना हो मॅडम. कॉन्स्टेबल मोंडे, येस मॅडम. तुम्ही जा यांच्या बरोबर आणि यांचा मोबाईल कुठे हरवलाय याची शहानिशा करा. आणि जोडीला पिसाळलेले कोल्हे यांना पण घेऊन जा. मी फोन करून सांगते त्यांना. हा पिसाळलेले कोले. ओ इकडे या. ओ बाई इकडे या, सांगते तुम्हाला. साडी काय बघताय? अहो ते आमचे कॉन्स्टेबल आहे, विशाल लेले आणि कोले. असं का? हा. आई आई, अगं हा बघ तुझा मोबाईल मिळाला, फ्रीज मध्ये होता. अगं बाई भाज्या ठेवताना चुकून फ्रीज मध्ये गेला वाटतं. मॅडम सॉरी. हा सॉरी मॅडम. मॅडम सॉरी. हा मॅडम. चालली. मॅडम सेल्फी कसे करताय? पोलीस स्टेशनला आले की बागेत आलाय. चला निघा. चला. कोणाचा फोन आला होता? नाही मॅडम. ओके. नमस्कार मॅडम. शहा मी तक्रार नोंदवायला आले. या मॅडम. या बसा. बसा मॅडम. बोला, नाव काय तुमचं? श्रीमती दर्शना अभय सावर्डेकर. कुठून आलं? गाव कोणतं? खेड आष्टी या गावातून आले मी. तक्रार काय आहे तुमची? माझी मुलगी सापडत नाहीये. इथेच तुमच्या शहरात कामानिमित्त राहत होती. नाव काय तुमच्या मुलीचं? अमृता अभय सावर्डेकर. कोणतं काम करायची? ते पत्रकार का काय ते तसलं काम करायची ती. पण गेले काही दिवस तिचा फोनच बंद आहे. पत्रकार? हा कोणत्या पेपरला काम करायचे? ते काही माहित नाही मॅडम, पण ते काम करायची तिला खूप आवड होती. माझे पती वारल्यानंतर खूप काबाड कष्ट करून मी तिला शिकवलं. खूप हुशार आहे माझी मुलगी. तुमच्या या मोठ्या शहरात तिला काम मिळालं मोठ्या कष्टाने, म्हणून ती इथेच भाड्याची रूम घेऊन राहायची. तुम्हाला सांगते, तिला काम भेटल्यामुळे माझेही थोडे कष्ट कमी झाले आणि तिचाही हातभार लागला मला. रोज फोनवरून बोलणं व्हायचं आमचं. पण का कुणास ठाऊक गेले काही दिवस तिचा फोनच बंद आहे. मी म्हटलं बिघडलं असेल म्हणून थांबले थोडे दिवस. पण तिचा फोनच काही लागेना. मग मी मात्र घाबरले. काय करावं मला काही सुचेना, म्हणून सरळ इथे आले. तिच्या रूमवर गेले तर रूमला कुलूप होतं. शेजारी चौकशी केली तर ते म्हणाले 2-4 दिवस ती रूमवर आलीच नाहीये. मग मात्र मी घाबरले. एवढ्या मोठ्या अनोळखी शहरात कोणीच माझं ओळखीचं नाही. म्हणून मी आले सरळ पोलीस स्टेशनला तिची कंप्लेंट द्यायला. वय काय तुमच्या मुलीचं? 25 वर्षाची आहे माझी मुलगी. मॅडम, परवाच आश्रमात पत्रकार मुलीचा खून झाला, ती ह्यांचीच मुलगी नसेल ना? काय? काय? खून? पत्रकार? काय? काय बोलताय तुम्ही मॅडम? नाही नाही
बोला सर. यस सर. तपास चालू आहे सर. काही धागेदोरे हाती आले, पण काही लोक फोन करून उगाच त्रास देत आहेत सर. हो सर, आम्ही तिची थोडी माहिती मिळवली, त्यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या सर. आणि आम्हाला त्यावर खात्री वाटते की त्या आश्रमातीलच कुणीतरी गुन्हेगार असावा. हो सर. ओके सर. आम्ही आणखी थोडी माहिती काढण्यासाठी एक वेगळा प्लॅन तयार करत आहोत सर. ओके. ओके सर. मॅडम चाय. मॅडम गरमागरम चाय. थँक्यू. का मॅडम, परवा इंडिया पाकिस्तान मॅच क्या वंटाळ झाली ना? ओ, तो आपला विराट कोहली काय खेळला. ए चौका, ए छक्का, एकदम कडक. आपण जाम एन्जॉय केली मॅच. पण मॅडम ही घ्या गरमागरम चहा. थँक्यू. का मॅडम, पुष्पा बघितला का? हो ना. एकदम झक्कास. ए झुकेगा नाही साला. पण मॅडम त्या पिक्चर मध्ये एक गंमत आहे हा. तो पुष्पा अल्लू अर्जुन पूर्ण पिक्चर मध्ये खांदा खाली झुकून वावरत असतो आणि म्हणतो झुकेगा नाही साला. हाय की नाही गंमत? तेरी जय झलक शर्फी श्रीवल्ली नाम तक बर्फी तेरी झलक मॅडम गरमागरम चाय. काय ग? कोण तू? आणि तुझं नाव का? किरण. पण ह्या आधी कधी दिसली नाहीस इथे. गेली 4-5 दिवसापासून तीच येते. तिच्या आईची तब्येत बरी नाहीये ना. पण अशा मुलांच्या ड्रेसमध्ये का ग? आपल्याला लहानपणापासूनच आवडतं असं राहायला. माझा बाप माझ्या आईला सोडून गेल्यापासून. बाप सोडून गेल्यापासून म्हणजे कुठे गेलाय पुढे तो? नाही माहित नाही आपल्याला. आपण लहान होतो तेव्हा आई आणि मी दोघंच राहतो. आई म्हणते तू माझा मुलगाच आहेस. या समाजात राहायचं म्हणजे बिंदासपणा पाहिजे. मग आपल्या वाटेला कोणी जात नाही. म्हणून आईनेच मला सांगितलं असं बिंदास मुलासारखं राहायचं. हो, खरं आहे तुझं. पण शिक्षण किती झालंय तुझं? परिस्थितीमुळे नाही जास्त शिकता आलं. पण हा 10वी पर्यंत शिकलो आपण. शिक्षणाची आवड खूप आहे, पण नाही जमलं. आईसारखी आजारी असते, त्यामुळे वडापावच्या टपरीवर यावं लागतं तिच्या मदतीला. मला पण वाटतं मॅडम, मला पण वाटतं तुमच्यासारखी अशी डॅशिंग नोकरी करावी. पण कसलं काय? अरे चा, मी इथे बोलत काय बसलोय? तिकडे गाडीवर कोणी नाहीये. चला मॅडम, येतो मी. चला मॅडम. आपल्या प्लॅनमध्ये तुमच्या तिघींपैकी एकी कोणाला त्या आश्रमात पाठवणार होते माहिती काढायला. पण आता प्लॅन थोडा चेंज करूया. त्या मुलीलाच आपण पाठवलं तर दिसायला सुंदर आहे, तरुण आहे आणि डॅशिंग पण आहे. थोडं ट्रेनिंग देऊ तिला काय? हो चालेल. कॉन्स्टेबल म्हणते येस मॅडम. जा तर त्या मुलीला बोलून आणा जा. येस मॅडम. चला ती 5 नंबरची फाईल आणा. मॅडम, पण एवढ्या लहान मुलीवर एवढी मोठी जबाबदारी टाकणं योग्य वाटतं का? तुझं म्हणणं बरोबर आहे. यापूर्वी मी असा प्रयोग केला होता, पण घटना वेगळी होती. व्यवस्थित प्लॅन करून सेटिंग करून एक प्लॅन बनवला होता. बघू, तिला विचारून तरी बघू काय म्हणते ती. जरा 5 नंबरची फाईल काढा. येस मॅडम. आणि शिंदे जरा इकडे या. येस मॅडम. त्याच्यात लिखाण भरलेच ना तसं. इकडे या. शिंदे नीट आहे. हा लिफाफा घ्या. घ्या.
पोस्टात जा आणि रजिस्टर रेडी करायचं आहे म्हणून सांगा. ओके? येस मॅडम. जा. आणि जरा लवकर या. आता. आणि जरा सावंतांना फोन लाव. हो मॅडम. कधी हजर होत आहेत ते पण विचारून घे. काय म्हणतात बघ. मॅडम तुमचा कॉल लागत नाही, आउट ऑफ नेटवर्क येतो. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न कर. आणि ते हजर कधी होत आहेत ते विचारून घे. ही गेले बोलवायला किरणला की ये ग मॅडम घ्या. हां तेच म्हण. मॅडम बोलवलं मला. काय नाव म्हणा दिसते. किरण. किरण ये बस ना. तुला खुर्ची दे ग. पण मॅडम मला का अगं बस ग. मला सांग, आमचं एक काम करशील. कोणतं काम मॅडम? पटकन सांगा, तिकडे लोक चहासाठी वाट बघतायत. सांगते ग. बस. आमचं काम थोडं जोखमीचं आहे. करशील. मला सांग, तुला पुढे शिकायचं आहे ना. हो. तू आमचं काम केलंस ना तर तुझ्या सर्व पुढील शिक्षणाची जबाबदारी माझी. खरंच? कोणतं काम करायचं मॅडम? सांगते. आपल्या शहरात जो प्रसिद्ध आध्यात्मिक महिला आश्रम आहे ना, तिथे जायचं आणि तिथे ती ढोंगी साध्वी सुशीला देवी नावाची बाई आहे ना, तिची माहिती गोळा करायची. बाप रे, खूपच डेंजर काम आहे मॅडम. आईला विचारावं लागेल. अगं बस ग. बस. आईला समजावण्याची जबाबदारी माझी. तुझं म्हणणं सांग. तू तयार आहेस? पहिल्या भेटीतच तुला ओळखली होती. पोलिशी नजर आहे आपली, चुकणार नाही. बघ, आयुष्यभर वडापावची गाडी चालवायची की शिकून मोठं ऑफिसर व्हायचं ते तुझं तू ठरव. आईचं स्वप्न पूर्ण करण्याची ही संधी आहे तुला. आणि यात जर यशस्वी झालीस तर तुझं आयुष्य बदलणार आहे. आणि आयुष्यात अशी संधी सारखी सारखी येत नाही. मी तयार आहे. पण मॅडम, जीवाला काही धोका झाला तर माझी एकटी पडेल हो. त्याची काळजी करू नकोस. आश्रमाच्या बाहेर आमची माणसं साध्या वेशात तिथे असतील. तू तिथे जायचं आणि तिथल्या लोकांशी विश्वास संपादन करायचा. तिथे जाऊन तिथल्या लोकांची सगळी माहिती जमा करायची आणि आम्हाला सांगायची. एक शिट्टी आणि मोबाईल देऊ तुला. ज्या वेळेला तुला असं वाटेल की आपल्या जीवाला धोका आहे तेव्हा खिडकीत यायचं आणि मोठ्याने शिट्टी वाजवायची. आमची माणसं पिसाळलेले कोल्हे ताबडतोब तिथे हजर होतील. काय? पिसाळलेले बोलले म्हणजे? अगं ते आमचे कॉन्स्टेबल आहेत. पिसाळलेले आणि कोल्हे. अच्छा, मी घाबरलोच. पण मॅडम, तुम्ही माझ्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेणार असाल तर मी हा धोका पत्करायला तयार आहे. चला मॅडम, येतो आता. तिकडे लोक चहासाठी वाट बघतायत. चला मॅडम. ए, थांब ना. मग डन ना? हो डन. प्रॉमिस? प्रॉमिस. शब्द आहे किरणचा. एकदा बोललो म्हणजे बोललो, मागे नाही हटणार. चला मॅडम, आता येतो मी. चला मॅडम. चला, एक काम झालं. आता तिच्या आईची समजूत काढायला हवी. वाटतं तितकं सोपं काम नाहीये. सावधपणे पावलं उचलायला हवे. हो मॅडम. तिथे 2 खून झाले त्याअर्थी आपल्याला विचारपूर्वकच निर्णय घ्यायला लागतो. हो. आपल्या खबरी महिलेपैकी एकीला तिच्याबरोबर पाठवूया. ती खबरी महिला या किरणला तिथे आश्रमात सोडेल आणि परत येईल.
कोणाचं बी ऐकत नाही वा लय मस्ती करते या गावावर लोकांनी मस्करी करत फिरत असते बघा शिकायचं नाव नाही आणि मला त्यांच्या कामात मदत नाही व बरं आम्ही काय करायचं मग? अव तुम्ही काय करू नका व ह्या तुमच्या आश्रमाबद्दल लय ऐकलं या म्हणून आणलंय बघा सुधारण्यासाठी सुधरेपर्यंत ठेवा इथं. अच्छा, हरकत नाही, पण हिला ठेवण्याचा अधिकार आम्हाला नाही. सुशीला देवीचे 2 मुख्य सेविकरी आहेत, सविताताई आणि रेश्माताई. त्यांना विचारावं लागेल. मग विचारा की आणि ठेवून घ्या की लय उपकार होतील व. ठीक आहे या इकडे तुम्ही या. तुम्ही थांबा इथे थांबा त्या आल्या की त्यांना विचारू आपण ठरवू. बर. हो अगं कमळ हेमा इतकी कामं सगळी हो हो काय दिसत नाही. ह्या कोण आणि इथे काय काम आहे? हो ताई नमस्कार करते हो ताई. हो ताई या तुमच्या आश्रमाबद्दल लय ऐकलं या म्हणून मी माझ्या नातीला इथं आणलंय बघा सुधारण्यासाठी. या आश्रमात काही दिवस सुधार सेवेकरी म्हणून ठेवायला आणले बघा. ही माझी नाती रखमा लय मस्ती करते या कोणाचं बी ऐकत नाही बघा गावभर लोकांनी मस्करी करत फिरत असते बघा शिकायचं नाव नाही आणि मला त्यांच्या कामात मदत नाही वा. क्षमा करत आहे, पण आता इथे जागा शिल्लक नाही. आधीच सर्व जागा फुल आहे. तुम्ही 2 महिन्यांनी या. असं करू नका व ताई. हो ताई असं करू नका व. अहो पाया पडते हो तुमच्या. हो ताई गरीबावर दया करावं ताई. अहो आधीच सर्व जागा फुल आहेत. आई बाबा विना वाढलेली पोर आहे व दया करावं. या तुम्ही. असं करू मला नका सांगितलं ना, आधीच सर्व हो जागा ताई, फुल असं आहेत. करू नका व. या तुम्ही या. चल ग. अहो ताई पाया पडते. अहो काय करताय? उभ्या राहा नको आधी. सांगितलं ना तुम्हाला, आधीच सर्व जागा फुल आहेत म्हणून. ओ लय उपकार होतील व ताई लय उपकार होतील. ओ ताई दया करा हो ताई गरीबावर. ओ ताई तिथं तुम्ही ठेवून घेतला दिला ना तर लय उपकार होतील व. तुमचा उपकार जरा पण विसरणार नाही व ताई. व ताई ठेवा की व ताई. व ताई ठेवा की व ताई दया करा व. दया करा व ताई. व ताई दया करा. ठीक आहे, पण आश्रमातली सगळी कामे करावी लागतील तिला. हो करेन ना, सगळी कामं करेन. आपण कमी नाही कुठल्या कामात. लय उपकार झाले व ताई. आता मी निवांत झाले बघा. जबाबदारीचं एक काम झालं. जबाबदारी म्हणजे? अहो ताई जबाबदारी म्हणजे पोरगी म्हणजे केवढी जबाबदारी असते बघा. जबाबदारीच नाही का? हा ठीक आहे, या तुम्ही आता. काय रखमा तिथं नीट राहायचं हा मला. ओ ताई सांभाळून घ्यावा. हा. ओ ताई येते की व. हो या चल ग. या. सावकार जा अजय. बाय कमळ हेमा हिला घ्या मग तुमच्या बरोबर कामाला. हो घेतो. मुलगी लहान आहे, अल्लड आहे, तिच्यावर बारीक लक्ष ठेवा. काही गडबड व्हायला नको. हो ताई. चला आटपा पटापट. देवीच्या आगमनाची वेळ झाली. ए तू पण तर कामाला लाग. हेमा, अगं सॉरी हा, परवा तुझ्यावर भांडले त्याच्याबद्दल. अगे राहू दे ग. अशा बारीक सारीक गोष्टींचा विचार नाही करायचा. त्याने आपल्याला त्रास होतो. नाही ग, हल्ली माझी ना चिडचिड वाढायला लागले. एकटे वाढायला लागले. घरची आई बाबांची आठवण यायला लागली ग. अगं माझी पण अवस्था तीच झाली आहे, पण सांगणार कोणाला. आणि आता खुनाचं प्रकरण झाल्यामुळे इन्स्पेक्टर मॅडमनी सांगितलं आहे तपास पूर्ण होईपर्यंत या आश्रमातून कोणीही
कोणी हे शहर सोडून बाहेर जाता येणार नाही. अगं त्यामुळे आणखीनच प्रॉब्लेम झालाय. तपास जोरात चालू आहे. हेमा, कोणी केलं सगळे खून ग? मला नाही वाटत. आणि आपल्या आश्रमामध्ये कोणी नसेल ना ग? कोण कशाला करेल? काही नाही ग, हल्ली काही होऊ शकतं, सांगता येत नाही. जाऊ दे गं. पोलीस तपास चालू आहे ना. आणि कोण बरं असेल का इथे? इथे तर सर्व व्यवस्थित चाललंय. हां, कमळ, आणि बघ ना, जे 2 खून झाले त्या दोन्ही मुली पत्रकार होत्या. म्हणजे आपल्या आश्रमात काही गडबड तर होत नाहीये ना. जर त्या पत्रकारांना कळलं असेल हां. आणि इथल्या गोष्टी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना कोणी संपवलं असेल तर काही सांगता येत नाही. पण इथे ते सर्व व्यवस्थित चालू आहे आणि कोणावर संशय घेऊ शकत नाही ना आपण. त्यामुळे पोलीस तपास चालू आहे ना. बघू. त्यांच्या प्रयत्नाने यश येऊ दे गं माते. ओम श्री जय 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 शक्ती. जय जय दिनं पाडी पडिंदो. जगमी घुमवैका. ओम श्री जय 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 शक्ती. जय जय शक्ती. ओम श्री जय 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 शक्ती. जय जय दिनं पाडी पडिंदो. जगमी घुमवैका. ओम श्री जय 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 शक्ती. सुशीला देवींचा विजय असो. सुशीला देवींचा विजय असो. नमस्कार. नमस्कार माझ्या माता भगिनीनो. नमस्कार माता भगिनीनो. आपल्याला कोण चालवतो याची जाणीव प्रत्येकाला हवी. एकदा का आपल्याला चालवणारा तो प्राण, तो आत्मा, तो परमेश्वर आपल्या शरीरातून निघून गेला, मग आपलं अस्तित्व संपतं. एवढंच नाही तर आपलं नाव सुद्धा बदलून बॉडी होतं. मग लोक म्हणतात ना, बॉडी आणली का, बॉडी बाहेर घ्या, बॉडी उचला. तेव्हा आपल्याला चालवतो तो परमेश्वर. त्याचं स्मरण कायम आपल्याला हवं. प्रत्येक वेळी आपल्या मुखातून घाणेरड्या शिव्या देऊन आपल्या जन्मदात्या आईचा उद्धार करण्यापेक्षा नामस्मरण केलेलं केव्हाही चांगलंच नाही का? म्हणून म्हणतो, नामस्मरण करा. बोला, काय समस्या आहेत तुमच्या? ओम श्री जय 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 शक्ती.
हॅलो, हा मॅडम, मी किरण. अजून काही ठोस पुरावा नाही मिळालाय, पण ती देवी आणि तिच्या 2 साथीदार आहेत ना, यांच्यात रात्रीची मी काहीतरी कुसबुस चालू. हो मॅडम, परवा ना फोनवर बोलताना काहीतरी ऐकलं, माल मिळाला ना, आणखी किती पाहिजे म्हणून. पण मॅडम, काहीतरी गडबड नक्की आहे. हो मॅडम. हॅलो मॅडम, आणखी एक महत्वाचं. नक्की नाही, पण मला वाटते ही देवी आहे ना. हॅलो मॅडम, हा ठेवतो मी फोन. कोणतरी येत आहे. जय सुशीला देवी. जय सुशीला देवी. काय करमतंय ना इथे? शाळेला. हो, छान वाटतंय. छान वाटणारच. इथलं वातावरणच तसं आहे ना, एकदम शांत. बरं, इथे तुला कोणाचा त्रास तर नाही ना? नाही नाही, कोणाचाही त्रास नाही. सगळी माणसं खूप छान आहेत. आणि काय ग, परवा त्या वरच्या खोलीच्या बाहेर काय करत होतीस? हं? हा हा, ते काय नाही, ते साफसफाईचं काम करत होतो. हे बघ, ती खोली देवीची आहे. त्या खोलीकडे फिरकायचं पण नाही, कळलं? सॉरी ते सॉरी, मला माहित नव्हतं. पुन्हा नाही जाणार. सॉरी ते सॉरी. येऊ मी? आतमध्ये बरीच कामं पडली आहेत. हा, येऊ मी? ठीक आहे, जा. ताई, पोरगी खूपच अल्लड आहे आणि भोळी पण आहे. तुझ्यासारखी. तुला काही पटतं, पण आपल्याला सावध राहायला हवं. येत्या काही दिवसात आपल्याला आपल्या मालाचं खूप मोठं डील करायचंय. त्यातून चिक्कार पैसे मिळणार आहेत आपल्याला. ताई, मला खूप भीती वाटते. काही गडबड झाली तर? तू आतापासूनच नाक नको ग लावूस. अगं तसं नाही ग, त्या खुनाच्या प्रकरणाचा ससेमिरा आपल्या पाठी आहेच. पण कोणी केले असतील हे खून? मनात आलं ना तरी नुसतं धस्स होतं. तुझं बरोबर आहे. मी पण ह्याचाच विचार करते. कोण असेल ह्या सगळ्याच्या पाठीमागे? काय एवढ्या गप्पा लागल्या दोघींच्या? गप्पा गप्पा नाही देवी. आपल्या आश्रमाच्या आवारात ज्या 2 खुनाच्या घटना घडल्यात ना, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. तुम्ही कशाला चिंता करताय? पोलीस शोधून काढतीलच कुण्याला. हो देवी. आणि तो वर बसलाय ना, तो सगळं काही ठीक करेल. तुम्ही ही व्यर्थ चिंता करू नका. देवी आम्ही त्या व्यापाऱ्याला भेटून आलो. लवकरच आपलं डीलचं काम होईल. काय ते सावधगिरीने करा. हो खुनाच्या तपासाच्या निमित्तानं पोलिसांचं सगळं लक्ष आपल्या आश्रमावर आहे. होय देवी. देवी, मी काय म्हणते, हे डील आपण नंतर केलं तर? सगळं शांत झाल्यानंतर? अगं, पण तो व्यापारी थांबायलाच तयार नाही. आणि आपण हे सगळं आश्रमाच्या आवारात राहून करतोय, त्यामुळे कोणाला संशय नाही येणार आपल्यावर. ते सगळं जरी असलं ना, तरी सावधगिरी बाळगा. एकदा का आपलं काम झालं तर कोट्यावधी रुपये मिळणार आपल्याला. आणि एकदा का पैसे मिळाले की मग भुर्र आपण इथून परदेशात जाणार. साला खूप कंटाळा आला या सगळ्याचा. मोकळा श्वास घ्यायचा आहे. मग आमचं काय आणि या आश्रमाचं काय? तुम्हाला पण घेऊन जाणार ना. आणि आश्रमाचं काय, आश्रम चालूच राहील. आणि आपले भक्तगण आहेतच की. लोकांना फक्त सांगायचं की देवी काही वर्ष अज्ञातवासात गेले म्हणून. आयडिया छान आहे. आम्ही पण मोकळा श्वास घेऊ.
सुशीला देवी. कोण आहे मी? सुशीला देवी. कोण आहे मी? सुशीला देवीच आहात तुम्ही. कोण आहे मी? सुशीला देवीच आहात तुम्ही. कोण आहे मी? सुशीला देवी. बऱ्या मुलाने दार उघडा, नाहीतर आम्हाला दार तोडावं लागेल. दया, दरवाजा तोडो. अगं नाही मध्ये सविता, दार उघड. कोण आहे? पोलीस, आम्ही तुमच्या आश्रमाला चारी बाजूला घेरलंय, त्यामुळे लवकर दार उघडा. रेश्मा दार उघड. मी नाही मला भीती वाटतेय. रेश्मा दार उघड. मी नाही. विक्री भागू पाहिजे पुढची. गेले 3 दिवस आम्ही तुझ्या पार्टीवर होतो. तुझा केस संपलाय. सिनेने आम्हाला याची कल्पना फोन करून दिलीच होती, म्हणून आम्ही तुझ्या आम्हाला डबा धरून बसलो होतो. डबा धरून म्हणजे? अगं डबा धरून नाही ग, डबा धरून. खबरदार खबरदार पुढे येईल तर सला कोणी खाणे निघा. सोड तिला. सुशीला देवी काय तू? हा? सुशीला देवी? आम्ही तुझी सगळी माहिती जमा केली. तू सुशीला देवी नाही आहेस, तर तू 15 वर्षापूर्वी स्वतःच्या मित्राचा खून करून पसार झालेला मिस्टर सुशील सखाराम रावळ आहेस. काय काय म्हणताय तुम्ही मॅडम? अहो तुम्ही खोटं बोलताय. ही सुशीला देवीच आहे. ही नाही. हा हाय. ह्याच्या खोलीत जाऊन ह्याची सर्व माहिती मिळवली आहे. मेकअपचं सामान, सिगारेटचं पॅकेट, गंगावन या सर्व वस्तू ह्याच्या खोलीत होत्या. परवा फोनवर बोलताना ह्याचा आवाज वेगळा वाटला. तेव्हाच म्हटलं कुछ तो गडबड है दया. अजून काही माहिती मिळते का हे पाहायला जातच होतो, तेवढ्यात तुम्ही मला पकडलं. ही सुशीला देवी नाही. हा छक्काही नाही. हा पुरुष आहे, पुरुष. म्हणजे बापरे, अरे देवा, ओ माय गॉड. म्हणजे तू छक्का नाहीस, पुरुष आहेस. इतकी वर्ष मला अंधारात ठेवलंस. एवढंच नाही, त्या 2 तरुण पत्रकार मुलीचा खून सुद्धा माझ्याच केलाय, याचं बिंग फुटू नये म्हणून. बापरे, खूप सुद्धा. आणि इथून स्मगलिंगचं रॅकेट पण चालायचं. म्हणजे म्हणजे आम्हाला अंधारात ठेवलंस तू. आम्हाला फसवलंस तू. आम्हाला फसवलंस तू. आम्हाला फसवलंस तू. फसलो आम्ही. हा. फसवलंस तू आम्हाला. फसवलंस. हा मी छक्का नाही आहे. मी खरा खुरा पुरुष आहे. पण तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही, कारण माझी राजकीय आणि व्यापारी लोकांशी खूप मोठी ओळख आहे. तुझी खरी ओळख कळल्यावर तुला कोण मदत नाही करणार. भाड्या गप गुमान बोलला का ताब्यात दे, नाहीतर गोळी खाल्ला गप गुमान बोलला ताब्यात दे. जवळ आलात ना तर हिला गोळी घालेल. मॅडम, मला काही झालं तरी चालेल, पण या घरात आम्हाला सोडू नका तुम्ही. बऱ्या मुलाला पोरीला सोड, नाहीतर सविता पिस्तूल काढ. अरे
माझं खरं नाव सुशील सखाराम रावण. माझं गाव चिपळूण मधील पोफळी. आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. माझा बाप खूप दारू प्यायचा. साला काही कामधंदा नाही करायचा. साला दारू पिऊन आला ना की आईला खूप मारायचा. माझी आई 4 घरची धुणी भांडी करून घर चालवायची. मी 12 वर्षाचा होतो तेव्हा. एक दिवस संध्याकाळी माझा बाप आईकडे दारूसाठी पैसे मागू लागला. त्यावरून त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं आणि रागाच्या भरात बापानं आईच्या डोक्यात वरवंटा हाणला. माझी आई सागीत तडफडत होती. मी खूप घाबरलो होतो तेव्हा. थोड्या वेळानं तिची तडफड थांबली आणि कायमची निघून गेली मला सोडून. मला बाप तिथून पळाला. एका नातेवाईकाच्या मदतीनं मी इथं मुंबईला आलो. एका हॉटेलात कामाला लागलो. वाईट मित्रांची संगत लागली. दारू गांजा चरस व्यसन लागलं. एक दिवस मित्रांबरोबर मस्करी करताना भांडण झालं. मी नशीब होतो तेव्हा आणि रागाच्या भरात एका मित्राच्या पोटात चाकू भोसकून ठार मारला. पोलीस पकडतील म्हणून काही दिवस लपून छपून काढले. नंतर आयडिया करून शक्याचा वेश करून राहिलो आणि नंतर हळूहळू हा आश्रम सुरू केला. आणि गेली 15 वर्ष हिथंच हा आश्रम चालवतोय. चालवतो नाहीस, चालवत होतास. ओय, तुझे दिवस भरले. 3 खून आहेत तुझ्या नावावर. शिवाय चरस गांजा स्मगलिंग यांचे गुन्हे पण तुझ्या नावावर आहेत. कॉलेजच्या तरुणांना व्यसनांच्या नादी लावून काय मिळालंस रे? हा, काय मिळालंस? आजची तरुण पिढी बर्बाद होते तुझ्या या अशा वागण्यानं. त्या 2 पत्रकार मुलींचा खून का केलास? त्या 2 निष्पाप मुली होत्या, त्यांचा खून का केलास रे? बोल खड्या, बोल, का केलास? हा? मला त्यांचं वागणं संशयास्पद वाटलं म्हणून माझ्या माणसांकरवी मी त्याला संपवून टाकलं. आणि तुम्ही दोघी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुन्ह्याला मदत केल्यामुळे तुम्हाला दोघींनाही पोलीस स्टेशनला ताब्यात घेत आहोत. आणखी कोणी असतील तर बोला. अहो मॅडम, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मला का पकडताय? सुक्याबरोबर ओलंही जळतं, त्यामुळे तुलाही यावं लागेल. आणखी तिथे कोण असतील तर त्यांना अरेस्ट करा. आणि इथे ज्या आश्रमात कोण आणखी सेवेकरी असतील त्यांना सुद्धा ताब्यात कसं गेलं चौकशीसाठी. चला आटपा, पट 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 पट. चला सगळ्यांना चौकशीसाठी ताब्यात द्या. जाऊ दे, चला. थँक्यू किरण.